तेव्हा रामानंद जी म्हणाले होते, मन की पूजा तुम लखी, ये मुकुट माल परवेश, गरीबदास गती कोण लखे, तेरा कोण वर्ण के वेख. होय होय. आता रामानंदजी म्हणतात, भगवान आपण तर परमात्मा आहात आणि तुम्हाला कसं ओळखू शकतो आमच्यासारखा जीवस्तराचा माणूस? आपण तर अशा वेशभूषेत 5 वर्षाच्या बालकाच्या वयात आणि कोणत्या वर्णात म्हणजे विणकर जातीत उभे आहात. आपल्याला भगवान कसं मानायचं आम्ही? हा जीव कसा समजणार परमात्मा माझा? तर तुम्ही भ्रम निवारण केलात. मन की पूजा तुम लखी और मुकुट माल परवेश. गरीबदासजी यांनी अमृतवाणीत स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं हे सर्व चित्रण रामानंदजी म्हणू लागले, की गरीबदास गती कोण लखे, तेरा कोण वर्ण के भेख. कोणत्या वेशभूषेत आणि कोणत्या जातीत आपण उभे आहात भगवान, आपल्याला कसं ओळखणार? मग परमात्मा म्हणाले, स्वामीजी भक्ती करा. आपण जी साधना करत आहात हा मोक्ष मार्ग नाहीये. याने जन्म मरणाचा रोग नाही संपणार. प्रसंग चालू होता, जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिटाई. जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिटावे. जन्म मृत्यू संपवतात. रामानंदजी म्हणाले, बाळा मी आजपर्यंत ज्या कोणाकडून ज्ञान घेतले, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ कोणी भगवान कोणतं स्थान नाही, आणि श्रीकृष्ण आणि विष्णूपेक्षा श्रेष्ठ भगवान आणि शंकरापेक्षा श्रेष्ठ भगवान मी नाही ऐकला. आता यांची पूजा सोडून मी इतरांची पूजा कशी करू? कसा विश्वास ठेवू बाळा मी तुझ्यावर? 104 वर्षांचा मी वृद्ध झालोय. आता तुम्ही जे सांगत आहात की परमात्मा वेगळा आहे, कारण परमेश्वर कबीरजींनी सांगितलेलं आहे तेच गीताजींमध्ये पण लिहिलेलं आहे. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात, 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात आपला गीता ज्ञानदाता म्हणतो की तू सर्व धर्मां परित्यज्यम माम एकम शरणम व्रज. तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्याच कृपेने तू परम शांतीला प्राप्त होशील. आता त्यांना कंठस्थ पाठ होते, ब्राह्मण होते, ते तर सगळी लक्षात होती. गीता कंठस्थ पाठ होती, सगळे श्लोक लक्षात होते. तर रामानंदजी म्हणाले की हे भगवान आम्ही तर या व्रजचा अर्थ उलटाच लावून बसलो होतो. तर परमात्मा म्हणाले आता सरळ करा, कारण की गाडीला उलट केलं तर ती चालणार नाही, गाडीला सरळच उभी करावी लागते. आता परमात्मा म्हणाले की त्याच्या शरणी जाण्यासाठी जी साधना आहे ती 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात लिहिली आहे. हे तत् आणि सत हे माझ्याकडे आहेत हे मंत्र. कबीर साहेबजी म्हणाले होते रामानंदजींना, ओम तर सार्वजनिक आहेच. तेव्हा रामानंदजी म्हणाले की हे बघ बाळा, मी सगळं आयुष्य घालवलं याच्याच भक्तीत. आता मी ना घरचा राहिलो ना दारचा. 104 वर्षांचा म्हातारा झालो. आपण साधना सांगताय त्याचा पुरावा कुठे दिसत नाही. ठीक आहे, हे गीताजीतील मंत्र तर मला पाठ आहे, ओम तत्सत, परंतु हे सर्व पाहूनही विश्वास नाही बसत आहे माझा. तर परमात्मा म्हणू लागले की माझ्या बोलण्यावर जो विश्वास ठेवेल तर त्याला मी प्रमाण सुद्धा दाखवीन. रामानंदजी म्हणाले, पहा मी 16व्या वर्षापासून करत आहे, 16 वय असल्यापासून, आणि आजपर्यंत मी ही साधना करीत आहे. मी संपूर्ण शरीर माझं बरोबर ठेवलंय, समाधीस्थही होतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.